सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये खेळाबाबत काहीशी उदासीनता आहे। खेळासाठी पोषक वातावरण नसणं हे त्यामागील महत्त्वाचं कारण आहे। या त्रुटी दूर करण्यामध्ये प्रस्तावित राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी आज लोकसभेत व्यक्त केला। क्रीडा विद्यापीठ स्थापनेसाठी केंद्र सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर ते बोलत होते। देशभरात खेळासाठी पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण केंद्र उभारणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं। कोल्हापुरातून अनेक नामवंत खेळाडू घडले आहेत, त्यामुळे सुसज्ज स्टेडियम, अद्ययावत कुस्ती प्रशिक्षण केंद्र यासह इतर सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली। केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राजवर्धन राठोड यांनी मणिपूर आसाम इथं राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारण्यासाठी संसदेत विधेयक सादर केलं। त्यावर आज लोकसभेत उपसभापती थंबी दुराई यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेसकडून खासदार धनंजय महाडिक यांनी भूमिका मांडताना या विधेयकाला पाठिंबा दिला। 125 कोटी लोकसंख्या असूनही भारताला ऑलिम्पिकमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आली नसल्याबद्दल खासदार महाडिक यांनी खंत व्यक्त केली। राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेनं त्यात सुधारणा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अत्याधुनिक सामुग्री, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव नवीन विधेयकात आहे। तसंच ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा आणि व्हिक्टोरिया विद्यापीठांशी करण्यात आलेले सामंजस्य करार, प्रशिक्षण यामुळे भारतातून खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं। शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाच्या बरोबरीनं खेळ महत्त्वाचा असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। त्यामुळे शाळा महाविद्यालयांमध्ये क्रीडा विभाग सक्तीचा असावा असंही खासदार महाडिक यांनी बोलून दाखवलं। सध्या 10 पैकी 4 मुलं नैराश्यग्रस्त आहेत। अनेक जण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल आहेत। त्यामुळे कमी गुण मिळाले किंवा नोकरी मिळाली नाही तर अशी मुलं आत्महत्या करतात। ही अत्यंत चिंताजनक बाब असून खेळात सहभाग घेणं हा त्यावरचा उपाय असल्याचं खासदार महाडिक यांनी नमूद केलं। तो स्पोर्ट्स एक ऐसा जरिया है, अगर ये बच्चे ये युवा स्पोर्ट्स में जाते हैं तो ये डिप्रेशन कभी नहीं आता। हम स्पोर्ट्समैन हैं, हम स्पोर्ट्स में हम जीतते हारते हैं, तो लाइफ में ये स्पोर्ट्स एक बहुत अहम रोल प्ले करता है। हमें अध्यक्ष जी ये जानना होगा कि आजकल के पेरेंट्स अपने बच्चों को स्पोर्ट्स में जाने की इजाजत नहीं दे रहे हैं। वजह यह है कि उन्हें लगता है कि ये स्पोर्ट्स से हमारी रोजी रोटी नहीं मिलेगी, जिससे घर चलने वाला है वो पैसा स्पोर्ट्स से नहीं आने वाला है। ये दिमागी हालत हमारे पेरेंट्स की हो चुकी है और इसको हमें बदलने की जरूरत है। अध्यक्ष, हमें इथियोपिया जैसे छोटे से देशों का भी एग्जाम्पल लेना होगा। वहां पे यूथ स्पोर्ट्स ज्वाइन कर रहे हैं। पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे बनोगे लाजवाब। मैं सराहता हूं सर आपकी इस सोच को। प्रस्तावित खेळ विद्यापीठाशी देशातील सर्व विद्यापीठं संलग्न करण्याची सूचनाही खासदार महाडिक यांनी केली। तसंच कोल्हापुरात कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी करून कोल्हापूरचा क्रीडा इतिहास खासदार महाडिक यांनी संसदेत मांडला। कोल्हापूरच्या खाशाबा जाधव यांनी देशासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक आणलं। वीर धवल खाडे, तेजस्विनी सावंत, राधिका बराले, कृष्णराज महाडिक असे जागतिक पातळीवर चमकदार कामगिरी केलेले कोल्हापूरचे खेळाडू असूनही त्यांना त्यांच्या खेळाच्या मूलभूत सुविधा नसल्याकडे खासदार महाडिक यांनी संसदेचं लक्ष वेधलं। कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय पातळीचं क्रिकेट स्टेडियम उभारावं, हॉकी स्टेडियमवर टर्फची मागणी पूर्ण करावी अशा मागण्याही खासदार महाडिक यांनी केल्या। कार रेसिंगचा समावेश प्रस्तावित विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात असावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। तसंच CSR फंडातील 25% रक्कम क्रीडा क्षेत्रावर खर्च करण्याचं बंधन असावं आणि हा फंड करमुक्त करा असं सुचवलं। एकूणच कोल्हापूरसह भारतातील खेळाडूंना न्याय मिळावा, आधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी खासदार महाडिक यांनी संसदेत अभ्यासपूर्ण विवेचन केलं।